नांदुरा खामगाव राष्ट्रीय महामार्ग नेहमी गजबजलेला, वेगाने धावणाऱ्या वाहनाने भरलेला हा रस्ता. पण शुक्रवारी याच रस्त्यावर असा एक क्षण आला त्याने एका कुटुंबाचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केलं. नमस्कार मंडळी, मी उमेश शिरणारे. तुम्ही पाहता विदर्भ लाईव्ह. आमसरी फाट्याजवळ दुपारच्या सुमारास एक दुचाकी शांतपणे पुढे जात होता. दुचाकीवर होते पती दिलीप बोंबडकर, यांची पत्नी शीतल आणि अवघी 3 वर्षाची चिमुकली श्रावणी. नांदेडहून खामगावकडे जाणारा तो प्रवास कदाचित नेहमीसारखाच वाटत असेल, पण पुढच्या काही सेकंदात सगळं संपणार होतं. अचानक मागून एक अज्ञात भरधाव ट्रक आला. वेग इतका होता की काही समजायचा आतच जोरदार धडक बसली. क्षणभरासाठी रस्ता थांबला, आवाज झाला आणि त्या क्षणी मायलेकीचा श्वास कायमचा थांबला. पत्नी शीतल बोंबडकर आणि 3 वर्षाची श्रावणी दोघेही जागीच ठार झाल्या. आईचं पदर धरून बसलेलं लेकरू आईच्या कुशीत कायमचं शांत झालं. या अपघातात दिलीप बोंबडकर थोडक्यात बचावले. शरीरावर किरकोळ जखमा, पण मनावर झालेली जखम कधीही न भरून निघणारी. डोळ्यांसमोर पत्नी आणि लेक गेली आणि तो काहीही करू शकला नाही. ही वेदना शब्दात मांडणं अशक्य आहे. धडक दिल्यानंतर ट्रक चालकाने क्षणाचा विचार न करता घटनास्थळावरून पळ काढला. मागे उरलं होतं फक्त रक्ताने माखलेला रस्ता आणि बग्ग्यांची स्तब्ध गर्दी. घटनेची माहिती मिळताच ओमसाई फाउंडेशनचे कार्यकर्ते आणि जलम पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहांचा पंचनामा करून ते नांदुरा येथील सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले. रस्त्यावरचे दृश्य पाहून नागरिकांचं काळीज पिळवटून निघालं. आई आणि चिमुकलीचा हा असा अनुभव हा केवळ अपघात नाही, तर वेग, निष्काळजीपणा आणि जबाबदारी झिटकणाऱ्या मानसिकतेचा परिणाम आहे. आज आमसरी फाट्यावर एक कुटुंब उद्ध्वस्त झालं. उद्या पुन्हा असंच कुणाचं घर उजाडणार नाही, यासाठी प्रश्न आपल्यालाच विचारावा लागेल. वेग महत्वाचा आहे का? आयुष्य काही मिनिटे वाचवण्यासाठी 2 निष्पाप जीव गमावणं योग्य आहे का? प्रशासनाने फरार ट्रक चालकाला लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई करावी, ही त्या मायलेकीसाठी खरी श्रद्धांजली ठरेल. त्या चिमुकल्या श्रावणीला आणि तिच्या आईला भावपूर्ण श्रद्धांजली. वाहन चालवताना एक क्षण थांबा, कारण तुमची चूक कुणाचं सगळं हिरावून घेऊ शकते.